आई भैरवी देवीचं दर्शन घेवा. नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचं 9वं दिवस. सलग 8 दिवस तुमका 8 देवीचे दर्शना दिलंय. आजचो 9वं दिवस हा. मी पहिलोच बोललेलं की 9 दिवस 9 देवींची दर्शनं दिलंय. आजच्या 9व्या देवीचं दर्शन मालवणमध्ये बाजारपेठेमध्ये असलेली भैरवी देवीचं दर्शन तुमका मी आज देतोय. आजच्या 9व्या दिवशी ह्यो पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि देवीचं दर्शन घ्यावा. तर आम्ही आता अर्ध्यावर इलो. मारुती मंदिर पास केलं. ह्या मंदिर हा आता बरोबर बाजारपेठेचा 3 ठिकाणावरून जाऊ घेता मंदिराकडे. एक म्हणजे राज बेकरीच्या समोरून, दुसरा बॉम्बे टेक्सटाईलच्या तिकडून आणि तिसरा दुर्गा मेडिकलच्या समोरून. हे 3 एंट्री आहेत. बघूया, आपण तुम्हाला दाखवतो कसा कसा जाऊचा आता मंदिरात. आता आम्ही भरडार बरोबर भरडारतून लेफ्ट घ्यायचा, बाजारात गेलो. खूप दाजी आता आम्ही बरोबर बाजारात दिलो. जो राईटने अलाउड नाही, वन वे लेफ्टनेच जाऊ शकतो आपण. हां या राज बेकरी पैसून राईट मारून पण जोर असतो. आता आपण पुढून जाऊया. मी आता राईट घेतलं इथून पण हा विजयागौरीकडनं दुर्गा मेडिकलमध्ये पडतो. आम्ही ह्यो शॉर्टकट घेतलं आणि येईल. ह्यो लेफ्ट सरळ दुर्गा मेडिकलकडे लेफ्ट आणि ह्यो राईट भैरवी मंदिरकडे. आम्ही आता येलो भैरवी मंदिरात. ओ यावरती नव्हता, हल्लीच केलात ना यावरती. मस्त तुमका मिळता. ते रांगोळी काढली ना ग, म्हणून बंद केलं. वा, गेल्या बघा फुलांची रांगोळी सुंदर मस्त. कोणी काढली? तुम्ही काढली? वा वा, छान. स्थानिक बायकांनी काढली फुलांची रांगोळी. फुलं असतात ना, हार वगैरे देवांचे, तेच वापरतो. आणि थोडेसे पोरगे घेऊन येतो तिकडून तिकडून मागून, मग ते सगळे एकत्र करून काढतो. बरं आहे. म्हणजे आपण काय ना सुंदर वाटतं पण मस्त एकदम. आज जाऊ का? हो, मग काय जावा ना. मंडळी दर्शन घेवा. श्रीदेव भैरव आणि श्रीदेवी भैरवी अशी दोघांचीही मूर्ती आहेत. कधी इलात तुम्ही तर नक्की यावा. खूप प्रसन्न वाटतं आणि सुंदर मस्त छोटासा मंदिर आहे, पण खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. कधीतरी येवा आणि दर्शन घ्यावा. प्रदक्षिणा पण मारू शकतास. हो काय, कार्यक्रम म्हटल्यानंतर मोकळा असतात आणि इकडे साफसफाई भरपूर असतात. कशी नाही का, बघा मंदिर कसं आहे आता सुंदर. आणि एका साईड एक गणपती बाप्पा आहेत आमचे बसलेले, आणि मंदिराच्या एका साईड एक संत सेना महाराज, दोन्ही साईड एक असे
ही स्थापना आणि ही समोर देवीच होतं ना यो ही कुठं या महालक्ष्मी ना हां महालक्ष्मीचा फोटो आहे द्वारावरती आणि आतमध्ये श्रीदेव भैरव आणि श्रीदेवी भैरवी नक्की यावा खूप बरा वाटतं त्याला. नमस्कार काकी तुमचं नाव काय? किशोरी किशोर चव्हाण. तुम्ही पहिलेच आहेच. मंदिराची पूजा वगैरे कोण करता? पूजा नेहमी म्हणजे आमच्या वाडीतली ना प्रत्येक घरातून ना एक महिनाभर पुरुष आतली पूजा करता आणि बाई बाहेरचा सगळा साफसफाई करता. म्हणजे एक महिना प्रत्येक कुटुंबामध्ये रांगोळी वगैरे सगळा फुला बिला आणून पूजा करायची पुरुषांना आतली आणि बाहेर रांगोळी पुसणे रोज पुसला जाता देवळात मंदिर. हा मंदिर रोज पुसला जाता आणि रांगोळी वगैरे घालायची काही असायची ती साफसफाई करायची. प्रत्येक कुटुंबात गेलेला किती दिवस कुटुंब प्रत्येक मंगळवारी आरती असतात देवळात आमच्या. किती वाजता? अशी जवळजवळ 10-12 घरं असतात आमची. आरती असते संध्याकाळची 7:30 पर्यंत दर मंगळवारची. दर मंगळवारची आणि 10-12 घरात 10-12 आणि कोणाची देव आई? चव्हाण. चव्हाण हो चव्हाण कुटुंबाची गोळवणची देवी आई. आता तुम्ही होय आणला ओके. आणि बरा म्हणजे एकदम तुम्ही तिचा गोळवणत असा हा मूळ गोळवणत मूळ गोळवणत असा तुम्ही हय घेऊन इलास फक्त. ओके म्हणजे देवीचा मूळ आज असताना ह्या गोळवणात आणि आता त्यांच्यानी कामानिमित्त सगळेजण हय स्थायिक झाले त्यामुळे मग त्यांच्यानी हय घेऊन दिले देवी आणि सुंदर आणि मस्त ठेवला. गोंधळ वगैरे तिकडे असतं आमच्या देवीचं गोळवणात असतं. गोळवणात असतं ना? गोंधळ हा गेलेलो आहे मी 1 वर्ष आड करून असता. होय गेलोय मी गोंधळात. हो एकदा व्हिडिओ करून जाईन परत पण तेव्हा व्हिडिओ नाही करी मी पण छान मस्त वाटलं. आणि आता 9 दिवस कार्यक्रम काय होत? 9 दिवस आता म्हणजे भजना असत रोज भजन रोज भजना आणि त्या पण कसा भजन झाल्यानंतर प्रत्येक घरातून ना उसळ पाव दिली जातात चहा पाणी दिला जातात प्रत्येक घरातून असा प्रत्येक घराचं मान 9 दिवस मान हा प्रत्येकानं करायचा सेवा. ओके. आणि रात्रीचे गरबा गरबा मग आम्ही रात्री इकडचीच बायका खेळतो. पहिल्यांदा भरपूर असायचो बाहेर पण आता पाऊस वगैरे असायला म्हणून मग आतल्या आतच खेळतो मग आम्ही. इकडचीच बायका बाहेरचा कोणाला नाही जास्त बरं टेन्शन नाही बाहेरचं नाही म्हणजे पोरगे बिगे पहिल्यांदा यायचे बाहेरून. हो आम्ही पहिले या करू ना नाचो आम्ही पहिले बंद केलं आता बंद केलं आणि मुला गेली बाहेर नाव आता कोण नाही इकडे. हो बरा वाटला बरा वाटला तुमका भेटान आणि माहिती पण चांगली दिलास. तर मंडळी नक्की यावा मालवण बाजारपेठेत असलेली चव्हाण कुटुंबियांची भैरवी देवीचं दर्शन घेऊ. तर मंडळी आजच्या 9व्या दिवशी आम्ही बाजारपेठेत असलेल्या चव्हाण कुटुंबियांच्या भैरवी देवीचं दर्शन घेऊ. तुमका पण दिलं खरोखर खूप बरा वाटतं. आणि मी जसं सांगितलेलं की 9 दिवस 9 देवींचे व्हिडिओ दाखवतो आज पूर्ण झालेले आहेत 9 व्हिडिओ. तर हे व्हिडिओ तुमका कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. जर कधी वेळ भेटलो तर नक्की यावा. बाजारपेठेत कधी येलात तर बाजारपेठेच्या मागेच भैरवी देवीचा मंदिर आहे. मशीद गल्लीतून आत येलात काय चव्हाणवाडी या थंय तुमका भैरवी मंदिर आहे त्याच्यात तुम्ही दर्शन घेऊ शकता. ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघित राहा. धन्यवाद.